हॅलो फ्रेंड्स. लीलाला जुन्या इस्पितळामध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे कधीच आवडले नव्हते. तिला नेहमी काळोख्याचा आणि शांत कॉरिडॉरमधून चालताना अस्वस्थ वाटायचे. विशेषतः जे कॉरिडॉर वर्षानुवर्षे बंद असलेल्या विंगला जोडायचे, त्या कॉरिडॉरकडे तर ती कधीच फिरायची नाही. बऱ्याच वर्षापूर्वी त्या विंगला आग लागली होती आणि त्यामध्ये अनेक रुग्ण आणि कर्मचारी सदस्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती विंग बंद होती. अशा अफवा पसरल्या होत्या की विंगला पीडितांच्या अस्वस्थ आत्म्यांनी पछाडलेले आहे आणि विचित्र आवाज आणि दृश्ये काही लोकांना ऐकल्याची आणि पाहिल्याची अफवा सगळीकडे पसरलेली होती. लीलाचा भूतांवर तसा विश्वास नव्हता, पण तरीही तिने शक्य तितके त्या विंगकडे जाणे टाळले होते. तिने तिच्या सहकाऱ्यांकडून त्या विंगबद्दल अनेक भयानक कथा ऐकल्या होत्या. एका रात्री मात्र तिला विंगमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णासाठी ती एक अतिरिक्त ऑक्सिजन टाकी शोधत होती. वेळ रात्रीची होती आणि लवकरात लवकर ऑक्सिजनची टाकी पाहिजे होती. ती विंगची स्टोरेज रूम अशीच एका जागी होती जिथे एवढ्या लवकर तिला ऑक्सिजनची टाकी मिळू शकत होती. तिने इतर सहकाऱ्यांना विचारले, पण सगळ्यांनी तिथे काही मिळण्याची शक्यता नाही असे सांगितले. तसेच तिथे जाणं धोक्याचं पण आहे असे सांगितले. पण काहीही करून लीलाला त्या रुग्णाचे प्राण वाचवायचे होते. तिने एक टॉर्च घेतली आणि विंगच्या दिशेने निघाली. विंगमधल्या स्टोरेज रूममधून ती टाकी घेऊन शक्य तितक्या लवकर तेथून बाहेर पडायचे असा तिचा हेतू होता. आता ती विंगच्या बंद दरवाजासमोर उभी होती. तिला प्रचंड भीती वाटत होती, पण त्या रुग्णाच्या जीवन मरण्याचा प्रश्न होता. तिने धीर करून दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर थंड हवेची झुळूक धडकली. तिचे हात भीतीने थरथर कापत होते. तिने टॉर्च चालू करून अंधाऱ्या हॉलवेत प्रवेश केला. बरेच दिवस बंद असल्याने कोंदट हॉलवेमध्ये एक प्रकारचा कोंदटपणा जाणवत होता. जमिनीवर धूळ आणि कचरा, तर छतावर आणि भिंतीवर भरगच्च अशा जाळ्या दिसत होत्या. भिंतीवरून रंगाचे खपले निघाले होते. तिला लाल अक्षरात प्रवेश करू नका अशी सूचना पण दिसली. तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. दालनातून खाली चालता स्टोरेज रूमचा ती शोध घेऊ लागली. ती अनेक बंद दरवाजांसमोरून गेली. काहींवर रेड टेप आणि पॅडलॉक होते. त्या दरवाजाच्या मागे काय भयावह गोष्टी दडल्या असतील याची कल्पना करून तिची भीती वाढत होती. त्यामुळे ती उघडण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी ती हॉलच्या शेवटी असलेल्या स्टोरेज रूमपर्यंत पोहोचली. हिंमत होत नसली तरीही धीर एकवटून तिने तो दरवाजा उघडला. दरवाजा बरीच वर्षे बंद असल्याने थोडा घट्ट होता आणि उघडताना त्याचा भयानक आवाज शांतता भंग करत होता. खोली कपाटांनी भरलेली होती. वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे धुळीने माखलेली होती आणि गंजलेली होती. लीलाला ऑक्सिजन टाकीसाठी खोलीमध्ये नजर फिरवली. तिला अशी ऑक्सिजन टाकी पाहिजे होती जी अजूनही सुस्थितीत आणि वापरण्यायोग्य असेल. तिला खोलीच्या मागच्या बाजूला एक शेल्फवर एक टाकी दिसली. ती त्या दिशेने चालू लागली. जशी ती टाकी जवळ पोहोचली आणि तिने टाकी हातात घेतली, तिला तिच्या मागे मोठा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा आपोआप बंद झाला होता. ती धावत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो दरवाजा उघडत नव्हता. ती भयानक घाबरली होती आणि मदतीसाठी आरडाओरडा करत दरवाजा वाजवत होती, पण कोणीही उत्तर देत नव्हतं. तिला जाणवले की हॉस्पिटलच्या एकाकी भागात तिला कोणीही ऐकू शकत नाही. ती अडकली होती. तिला भीती आणि हताशपणा जाणवला. ती प्रचंड भीती आणि हताशपणाने
आजूबाजूला बाहेर जाण्याचा मार्ग शोधत होती. तिला समोरच्या भिंतीवर एक खिडकी दिसली, पण ती पोहोचण्यासाठी ती खूप उंच होती. तिने हे देखील पाहिले, छतावर एक वेंट आहे, परंतु तिच्यासाठी ते आत जाण्यासाठी खूप लहान होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला जाणवले की आपण खूप संकटात अडकलेलो आहे. ती या संकटातून कधी एकदा बाहेर पडते असे तिला झाले होते. तिथे तिने कायमची अडकली गेली की काय, कोणी तिला कधी शोधून काढेल की नाही असे प्रश्न तिला पडू लागले. तिला तिच्या पाठीमागून कसला तरी आवाज आला आणि ती पाहण्यासाठी मागे वळली. तिला सावलीत काहीतरी हलताना दिसले, काहीतरी गडद आणि विचित्र, काहीतरी मानवी आकृतीसारखे दिसणारे, पण ते माणूस नाही. ते जे काही होते ते तिच्या दिशेने झेपावले आणि ती किंचाळली. जशी ती गडद आकृती तिच्याकडे झेपावत होती, लीलाचे हृदय भीतीने धडधडत होते. मग ती मागे सरकताना थोडी अडखळली. तिच्या थरथरत्या हातात टॉर्च पण थरथरत होते. तिला ती आकृती हलताना दिसली. ती आकृती एक अनैसर्गिक विचित्र हालचाल करत होती. काळोख्यात ती स्पष्ट दिसत नव्हती. स्वतःचा बचाव करण्यासाठी ती वापरू शकेल अशा गोष्टी शोधत होती. तिने आजूबाजूला काही मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना लीलाच्या मनाची तारांबळ उडाली. तिची नजर जवळच जमिनीवर पडलेल्या एका धातूच्या पाईपवर पडली. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिने तो पाईप हातात घट्ट पकडला. स्वतःच्या रक्षणासाठी ती समोर गेली. आकृती जवळ येत राहिली. तिच्या हालचाली विचित्र पण मंद झाल्या होत्या. लीलाचा श्वास कोंडला होता. तिच्या मनात भीती आणि निर्धाराचे वावटळ होते. तिला माहीत होते की तिला खोलीतून पळून जाण्याची संधी हवी असल्याचा तिला या गोष्टीचा सामना करावा लागेल. तिच्याकडे असलेल्या सगळ्या हिमतीला एकवटून लीला ओरडली, मागे राहा, मी तू मला काहीच बिघडू शकत नाहीस. तिचा आवाज कापरा जरी असला तरी तिने तिचा अतूट निर्धार व्यक्त केला होता. तिच्या तो अवतार पाहून ती आकृती संकोचल्यासारखी वाटली. क्षणाचाही विलंब न करता लीलाने संधी साधली आणि तिच्या सर्व शक्तीने धातूच्या पाईपने त्या आकृतीवर वार केला. आकृतीशी पाईप धडकला आणि एक विचित्र आवाज झाला. आकृती मागे सरकली. तिची ओरडणे अनैसर्गिक होते. लीलाने एक सेकंदही वाया न घालवता तिने आधी दिसलेल्या एका खिडकीकडे धाव घेतली. ती जवळच्या टेबलवर, नंतर खिडकीवर चढली. हातात असलेल्या ऑक्सिजन टाकीच्या आघाताने खिडकीचा काच फोडून ती दुसऱ्या बाजूच्या कॉरिडॉरमध्ये जाण्यात यशस्वी झाली. आघातातून सावरली ती आकृती पुन्हा तिच्याकडे झेपावत होती, पण लीला आधीच अर्ध्यावर आली होती. तुटलेल्या काचेतून मिळालेल्या ओरखड्यांकडे दुर्लक्ष करून तिने कॉरिडॉरच्या दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. तिची मागे वळून पाहण्याची हिंमत नव्हती. जीवाच्या आकांताने ती पळत राहिली आणि त्या विंगमधून बाहेर पडली. ऑक्सिजन टाकी घट्ट पकडून ती हॉस्पिटलमध्ये गेली. लीलाचे सहकारी तिला शोधत होते. तिला पाहताच त्यांचे चिंतेचे चेहरे समाधानाने फुलले. तिच्या हातात ऑक्सिजनची टाकी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, पण आनंदही झाला. लवकरात लवकर त्यांनी ती टाकी गरजू रुग्णापर्यंत पोहोचवली. झालेल्या प्रकरणाने लीलाचे मन हल्ले जरी असले तरी विजयाच्या जबरदस्त भावना तिला सुखावत होती. या गोष्टीहून सिद्ध होते की तुम्ही कोणतीही गोष्ट जर चांगल्या मनाने केली तर तुम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. थँक्स फॉर वॉचिंग.